नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या 11वीतल्या या 6व्या भागामध्ये 6व्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय। म्हणजे जी 5 असणारी जी लेक्चर्स आहेत जे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सची बघितली आतापर्यंत, त्याला धरूनच आता 6व्याचा विचार आपल्याला करावा लागेल। काल किंवा अगोदरचं जे झालं आपलं नंबर 5चं इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, कारण ती महत्त्वाच्या संकल्पना घेऊन त्या टॉपिकला त्या असणाऱ्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्ट केलं। मुळात सुरुवात जी झाली ती त्या ठिकाणी असणाऱ्या पोलर मॉलिक्यूल आणि नॉन पोलर मॉलिक्यूलनं। मी तुम्हाला काय सांगितलं, जर समजा फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या न्यूक्लियसचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकमेकावर जर कोइन्साइड होत नसतील तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मॉलिक्यूल आहे त्याला पोलर मॉलिक्यूल या नावानं ओळखता येईल। आणि जर समजा त्या असणाऱ्या दोघांचे सेंटर एकमेकावर कोइन्साइड होत असतील तर मग मात्र त्याला नॉन पोलर मॉलिक्यूल या नावानं ओळखतात। ही एक सगळ्यात महत्त्वाची आणि वेगळी संकल्पना आहे। या सगळ्या संकल्पनेला घेऊन आपण मग काय विचार केला, इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, किंवा इलेक्ट्रिक डायपोलच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स कुठल्या। जिथं खरं तर आपल्याला पोलर मॉलिक्यूलचा विचार करावा लागतो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये एक प्रकारचं अंतर पडतं। तिथं असणारं ते जे अंतर आहे त्यालाच आपण इलेक्ट्रिक डायपोल या नावानं ओळखतो। Two opposite charges separated by a finite distance is called as an electric dipole. अपोजिट चार्जेसचा अर्थ परत आपण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केला आणि मग आपण प्लस क्यू मायनस क्यू याच्यामधलं अंतर कन्सिडर केलं। तिथं असणारं ते जे अंतर आहे त्याला आपण इलेक्ट्रिक लेंथ या नावानं ओळखलं। The distance between the two opposite charges which forms the electric dipole is called as electric length. त्याला रिप्रेझेंट करताना आपण 2L न केलं। इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट नावाची एक महत्त्वाची टर्म काल आपण बघितली आणि तशी ती टर्म तिथं बघितली जात असताना आपण काय सांगितलं, एखाद्या असणाऱ्या इलेक्ट्रिक डायपोलच्या ताकदीचा विचार करायचा झाला तर ज्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीनं सांगतात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट। त्याला रिप्रेझेंट करताना पी न करतात, पी इज इक्वल टू क्यू इंटू 2L येतं। त्यामुळं वाक्यामध्ये आणत असताना इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ऑफ अन इलेक्ट्रिक डायपोल इज डिफाइन्ड ॲज it is the product of magnitude of the charge and distance between the two charges. P चा विचार केला जात असताना P is equal to Q into 2L आहे। Q म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज आहे, 2L म्हणजे त्या दोन चार्ज मधलं अंतर आहे। त्यामुळं आपण त्याचा विचार करत असताना त्याचं एकक ठरवलं, त्याची दिशा ठरवली। एकक ठरवत असताना किलोमीटर झालं, कारण चार्ज आणि करस्पॉन्डिंग डिस्टन्सचा प्रॉडक्ट आहे। डायरेक्शनचा विचार करताना मात्र निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे असते, हे डोक्यात नक्की लक्षात ठेवा। इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन। परत काय केलं आपण, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटच्या करस्पॉन्डिंग टॉर्क नावाचं एक आर्टिकल बघितलं जे महत्त्वाचं आहे। आणि टॉर्कचा विचार करत असताना इट इज द प्रॉडक्ट बिटवीन वन ऑफ द फोर्स फॉर्मिंग कपल अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द फोर्सेस नावाची जी संकल्पना मेकॅनिक्स मधली आहे त्याचा वापर आपण इथं केला। टॉर्क म्हणजे कपल। एखाद्या वस्तूवर दोन वेगवेगळ्या पॉइंटला अपोजिट डायरेक्शननं जर दोन फोर्सेस ऍक्ट होत असतील तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो टॉर्क तयार झाला किंवा कपल तयार झालं असं नक्की म्हणता येतं। हे सगळं म्हणत असताना टॉर्कचं उत्तर काढून उत्तर आपलं आलं, टॉर्क टो इज इक्वल टू पी साइन थीटा। बरोबर आहे।
मग विचार केला जर थिटा 0 असेल तर टॉर्क किती, थिटा 90 असेल तर टॉर्क किती, आणि मग त्या ठिकाणी ती जी उत्तर आहे ती उत्तर आपण काढली. टॉर्क टो इज इक्वल टू पीई कधी, जर थिटा 90 डिग्री असेल तर. थिटा म्हणजे कुणाकुणामधला अँगल आहे, मुळात इलेक्ट्रिक लेंथ आणि करस्पॉन्डिंग डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या दोघांमधला अँगल जर 90 डिग्री झाला तर टॉर्कचं उत्तर येतं पीई. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो डायपोल जर ॲक्सिसला अलाइन झाला तर थिटाची किंमत 0 येते, आणि करस्पॉन्डिंग थिटाची किंमत 0 आल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो टॉर्क आहे त्या टॉर्कचं उत्तर 0 येतं. याच्यावरनं आपण कन्क्लूड केलं टॉर्क मॅक्झिमम कधी आणि टॉर्क मिनिमम कधी. हे सगळं जरी आपण मान्य केलं तरी मग आज काय, कारण नेहमीच्या पद्धतीनं मी तुम्हाला फक्त अगोदरचं जे आहे ते रिफ्रेश करून दिलं. आता मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. आपण कधी काळी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय ते बघितलं. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार करतो त्यावेळेस आपण एका वाक्यामध्ये सांगून टाकतो, इट इज द स्ट्रेंथ ऑफ ॲन इलेक्ट्रिक फील्ड. ती एक वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी असेल तर आपण पहिल्यांदा उत्तर काढलं पॉइंट चार्जमुळं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर किती येतं ते उत्तर आपण काढलं 1/4πε0 Q/r². ड्यू टू पॉइंट चार्ज इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं आलेलं उत्तर. आज काय करायचं आहे मग, कारण आपण काय केलं होतं बघा, न्यूटन पर कुलोम नावाची ती टर्म बघितली, व्होल्ट्स पर मीटर नावाची टर्म बघितली. कारण जर समजा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार करायचा झाला तर ती वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. त्याची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन खरं तर पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्टेड अवे असतं, निगेटिव्ह असेल तर डायरेक्टेड टुवर्ड्स असतं. मुळात दोन प्लेटचा विचार करून जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार करायचा झाला तर नक्की लक्षात ठेवा, दोन प्लेट जर या पद्धतीनं असतील आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे पोटेन्शियल आहे यातलं जर पोटेन्शियल जर व्ही एवढ्या अमाऊंटचं असेल तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. या दोघांमधली जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ती जर ई असेल आणि करस्पॉन्डिंग डिस्टन्स जर डी असेल तर व्ही इज इक्वल टू ई डी असतं. ई इज इक्वल टू व्ही अपॉन डी झालं. व्हीचं एकक व्होल्ट, डीचं एकक मीटर, त्यामुळं व्होल्ट्स पर मीटर असतं. अनेक वेळा कन्फ्युजन होतं की सर तिथं आम्हाला कळतं बाबा न्यूटन पर कुलोम का, पण व्होल्ट्स पर मीटर का, त्याचं उत्तर नाही माहिती होत. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर मिळवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा व्ही इज इक्वल टू ई डी हा मुख्य फॉर्म्युला आहे. ई इज इक्वल टू व्ही अपॉन डी झालं. व्ही व्होल्टमध्ये आलं, डिस्टन्स मीटरमध्ये आलं. याचा अर्थ व्होल्ट्स पर मीटर हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एक वेगळं एकक असू शकतं आणि वापरलं जातं. त्यामुळे कुठं कसं एकक वापरलं जातं हे त्या त्या ठिकाणी त्या इन्स्टंटला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आपण काय केलं बघा, इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय ते बघितलं. आज काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रिक डायपोलच्या करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. उत्तर काढत असताना पहिल्यांदा ते जे उत्तर आहे ते उत्तर कुठं काढायचं आहे, ॲट ए पॉइंट ऑन द ॲक्सिस. ॲक्सिस कशाला म्हणतात, ए स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द टू अपोजिट चार्जेस ऑफ ॲन इलेक्ट्रिक डायपोल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक ॲक्सिस. जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या स्ट्रेट लाईनला जर इलेक्ट्रिक ॲक्सिस म्हणत असू, जसं पॉइंट चार्जचं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर आपण काढलंय 1/4πε0 Q/r². सोपं एक्सप्रेशन होतं ते, अवघड नव्हतंच मुळात. आता जरा विचार करायला होणार आहे कारण इतकं सोपं त्याच्यासारखं नाही, थोडासा विचार करावा लागेल. कारण आपल्याला काय करायचं आहे, आज आपण ॲक्सिसवरच्या असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढतोय आणि जरा जास्त मोठं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इक्वेटरवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर. ते मोठं एक्सप्रेशन आहे.
मी काय करणार आहे तुम्हाला सांगितलंय की शक्यतो त्यातलं टाळत काय नाही, मुद्दामून नाही टाळत मी. माझी लेक्चर जे आहेत ते अख्ख्या फिजिक्सचा विचार करून आहेत. आणि असा विचार इथं करत असताना मग आपण असा विचार करूयात की या ठिकाणी ही एक इलेक्ट्रिक डायपोल आहे. इलेक्ट्रिक डायपोलचा अर्थ हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, इथं मायनस क्यू चार्ज आहे, इथं प्लस क्यू चार्ज आहे, आणि या ठिकाणी इथं असणारा हा पी पॉइंट आहे, याचा सेंटर ओ आहे, आणि या सेंटर पासूनचं या पी पॉइंट पर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर आर आहे. टू अपोजिट चार्जेस separated by a finite distance is called as electric dipole. मुळात या दोघांमधलं जे अंतर आहे ते अंतर तर तुम्हाला माहिती आहे, ते जे अंतर आहे ते अंतर असणार आहे 2L, ज्याला आपण इलेक्ट्रिक लेंथ या नावानं ओळखतोय. मला P या ठिकाणी इलेक्ट्रिक डायपोलच्या सेंटर पासून R एवढ्या अंतरावर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. कसं काढणार मी, मग काय करावं लागेल? मुळात खरं तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढलं जात असताना अगोदरचा जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागेल. कुठला फॉर्म्युला आहे आपला? E इज इक्वल टू 1/4 epsilon 0 Q/r². हा माझा मुख्य फॉर्म्युला आहे. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंटेन्सिटी ओरिएंटेड मॅथमॅटिकल टर्मचा विचार करून तिथं असणारं ते उत्तर काढतोय, त्यावेळेस तसं उत्तर काढत असताना मग पहिल्यांदा विचार करूयात की बाबा पीच्या ठिकाणी ए पॉइंटमध्ये असणाऱ्या चार्जमुळं असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर. मुळात तसं उत्तर काढलं जात असताना एक तर नक्कीच आहे, कॉन्स्टंट टर्म बदलणारच नाही, ती 1/4 epsilon 0 येईल. वाटलं तर पहिल्यांदा आपण त्याला व्हेक्टर ओरिएंटेड घेऊयात. चार्जचा विचार केला तर चार्ज Q मायनस आहे, आणि डिस्टन्स ओरिएंटेड बोलायचं झालं तर इथून इथपर्यंतचं अंतर, ओ पर्यंतचं अंतर आर असणार आहे. ओ पासून पी पर्यंतचं एल असणार आहे. ओ पासून पी पर्यंतचं अंतर आर आहे. याचा अर्थ ए पासून पी पर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर असणार आहे आर प्लस एल ब्रॅकेट स्क्वेअर. ज्या वेळेस आपण विचार करतोय तिथं असणाऱ्या त्या ईबीचा, मुळात याला व्हेक्टर ओरिएंटेड दाखवायचं आहे. दाखवत असताना समजूयात हा व्हेक्टर आहे, निगेटिव्ह चार्जच्या करस्पॉन्डिंग आहे, त्याला आपण पीडी नाव दिलंय. इथं व्हेक्टर पीडी म्हणूयात. जर आपण ईबीचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंटेन्सिटीसाठी इथं 1/4 epsilon 0 आहे, आर मायनस एल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, आणि इथं जर बघितलं तर ही जी दिशा आहे ती डायरेक्टेड अवे आहे. वाटलं तर आपण याला काहीतरी वेगळा सिम्बॉल देऊयात, वेक्टर PS म्हणूयात. सिम्बॉल कुठलाही वापरा, काय फरक नाही पडत, लक्षात मात्र आलं पाहिजे. म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंटेन्सिटीचा विचार करत असताना जर समजा विचार आपण करतोय, इथं सध्या मॅग्निट्यूड काढून टाकूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्जचा विचार करूयात. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. मला काय करायचं आहे बघा, वेक्टर पीडी या दिशेला काय आहे, निगेटिव्ह चार्जच्या दिशेला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. पॉझिटिव्हचा विचार केला तर डायरेक्टेड अवे असते. त्यामुळे ईबीचा विचार केला तर ती डायरेक्टेड अवे झाले, वेक्टर PS हा डायरेक्टेड अवे झाला. आणि इथं विचार करत असताना आपल्याला त्या पद्धतीनं तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता येईल. हे सगळं मान्य आहे मला करायचं आहे काय, मला रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे. याचा अर्थ मला ते उत्तर काढत असताना या दोन ठिकाणी असणाऱ्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हेक्टर सम घ्यावी लागेल.
मॅग्नेट्यूड आणि करस्पॉन्डिंग असणारं वेक्टर फिजिकल क्वांटिटी याच्यातलं कन्फ्युजन टाळा. म्हणजे मग त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढणं सहज शक्य होतं. मी ईचं उत्तर काढायचं म्हणतोय. ईचं उत्तर काढत असताना वेक्टर ई ए प्लस वेक्टर ई बी असं लिहिलंय आणि असं लिहिता लिहिता मग मी काय करणार आहे बघा. जर समजा मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या वेक्टर ईचं मॅग्नेट्यूड घ्यायचं आहे तसं घेत असताना मी या ठिकाणी 1/4πε0 क्यू करणार आहे. इथं लिहित असताना आर मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर करणार आहे -1/4πε0 क्यू अपॉन आर प्लस यल ब्रॅकेट स्क्वेअर केलं. हे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की बाबा असं कसं काय केलं सर तुम्ही. आता मी कुठं वेक्टरचा उल्लेख केलाय का इकडं नाही केलेला. मग काय म्हणणार इथं प्लस असताना इथं मायनस का घेतलं. याचं कारण असं आहे याची दिशा इकडं आहे आणि याची दिशा इकडं आहे. दोघं एकमेकाला अपोजिट डायरेक्टेड आहेत. दोघांच्या दिशा जर एकमेकाला अपोजिट असतील तर मला सबट्रॅक्शन घ्यावं लागेल रिझल्टंटचं उत्तर काढत असताना. त्यामुळे मी ज्यावेळेस रिझल्टंटचं उत्तर काढतो त्यावेळेस मग काय जर म्हणणार की सर तुम्ही पहिल्यांदा मग या बी पॉईंटचा विचार करून का लिहिलं आर मायनस यल. कारण या पॉईंटला हा पॉईंट जवळ आहे, याची इंटेन्सिटी जास्ती आहे, डिफरन्स घेताना जास्तीतनं कमी वजा करावं लागतं. त्यामुळे इथं मी काय केलं पहिल्यांदा जास्तीचा विचार केला नंतर कमीचा विचार केला आणि मधीच मी निगेटिव्ह साईन देऊन टाकलं. त्यामुळं ईचा विचार करत असताना 1/4πε0 क्यू अपॉन आर मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर -1/4πε0 क्यू अपॉन आर प्लस यल ब्रॅकेट स्क्वेअर आलं. आता थोडंसं गणित वापरूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढूयात. मी काय काय केलं ते नीट बघा. पहिल्यांदा एचा विचार केला, एक इक्वेशन तयार झालं. बीचा विचार केला, इक्वेशन तयार झालं. रिझल्टंटचं उत्तर काढत असताना ई ए प्लस ई बी केलं. मी आत्ता ॲक्सियल पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढतोय आणि असं उत्तर इथं काढत असताना मग विचार केला आपल्याला मॅग्निट्यूड ओरिएंटेड उत्तर काढायचं आहे. डायरेक्शन ओरिएंटेड शेवटी सांगूयात. त्यामुळे इथं कुठेही वेक्टरचा ह्या उल्लेख केलाच नाही. मॅग्निट्यूड घेत असताना आर मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर -1/4πε0 क्यू अपॉन आर प्लस यल ब्रॅकेट स्क्वेअर केलं. आणि हे करता करता माझ्या लक्षात असं आलं की अरे याच्यामध्ये काय कॉमन काढता येते का. येते कॉमन काढता. 1/4πε0 क्यू कॉमन काढता येते. आतमध्ये काय येईल 1/r मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर -1/r प्लस यल ब्रॅकेट स्क्वेअर आला. हा ब्रॅकेट पूर्ण झाला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते उत्तर काढायचं एक मोठं एक्सप्रेशन झालं. विचारलं गेलं परीक्षेमध्ये 3 मार्काला तर उत्तर काढू शकतो आपण. ऑप्टेन अन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट ऑन अन इलेक्ट्रिक डायपोल म्हणलं तर या पद्धतीनं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता येईल. आणि असं उत्तर इथं काढलं जात असताना कुठल्या कुठल्या स्टेपचा आधार घेतोय ते नक्की बघा. मी 1/4πε0 ला कॉमन काढलंय. पुस्तकात ते ई ए वगैरे असं केलं. मी नुसतं ई केलं. रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला ई वापरलं. काय फरक नाही पडत. असं करता करता आर मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर आलं -1/r प्लस यल ब्रॅकेट स्क्वेअर आलं. आणि आता आपण हे सोडवून घेऊयात म्हणजे उत्तर काढणं सहज शक्य होईल. सोडवून घेत असताना आता अगोदरच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्याला मी तात्पुरतं या ठिकाणी पुसून टाकतो आणि तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढायचा प्रयत्न करतोय. आणि तसं उत्तर तिथं काढलं जात असताना आता ते उत्तर कसं येतंय ते बघूयात आपण. साधं मॅथमॅटिक्स वापरूयात. मुळात इथं परत मॅग्नेट्यूड घेतोय. नुसतं ई म्हणलं तरी चालते ना तर मॉड ई म्हणा. 1/4πε0 तसंच ठेवूयात. क्यूला कॉमन काढले. आतमध्ये काय होईल इथं विचार केला तर आर प्लस यल ब्रॅकेट स्क्वेअर येईल -r मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर येईल. अपॉन केल्यानंतर इथं येणार आहे आर प्लस यल ब्रॅकेट स्क्वेअर आणि आर मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर. लसावी काढला मी. लसावीचा तुम्हाला माहिती आहे वापर करावा लागतो. फिजिक्समध्ये मॅथ्स लागतंच. मी जर याचं एक्सपान्शन करायचं ठरवलं तर इथं 1/4πε0 आलं. इथं क्यू आलं. आतमध्ये आर स्क्वेअर आलं. 2rl आलं प्लस यल स्क्वेअर आलं
मायनस आर स्क्वेअर आलं, मायनस मायनस प्लस आलं 2RL आणि प्लसचं पुन्हा मायनस एल स्क्वेअर झालं. इथं मात्र हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरला एकाच ब्रॅकेटमध्ये लिहिता येतं. कसं लिहितात? आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. ते नुसतं आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरच म्हणतात. आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर म्हणजे आर प्लस एल आणि आर मायनस एल झालं, पण तो वर्ग आहे त्यांचा, ते नीट लक्षात ठेवायचं. त्यामुळे याच्या ऐवजी तो ब्रॅकेट लिहिला जात असताना इथं आलं आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. याच्या ऐवजी ते लिहिलंय. त्यामुळे 1/4πε0 क्यू इन ब्रॅकेट द करस्पॉन्डिंग टर्म अरायझेस. हे जर असं इथं झालं तर याला फायनल नेचर द्यायचं आहे आपल्याला, आणि याला फायनल नेचर इथं दिलं जात असताना आता काय केलं जातं बघूयात. कॅन्सल कोण होतं रे इथं? आर स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर. याचा अर्थ असा झाला, इथं 1/4πε0 आलं, इथं क्यू आलं, 2RL प्लस 2RLचं उत्तर त्या ठिकाणी 4RL आलं. इथं मात्र आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर तसंच राहिलं. आता काय करू शकतो आपण? इथं मात्र आपल्याला 1/4πε0 ला घेता येतं. इथं 2 घेऊयात, इथं क्यू घेऊयात, इथं 2L घेऊयात आणि इथं आर तसंच ठेवूयात अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर घेऊयात. लक्षात येते की आपल्याला मी क्यू इंटू 2L मुद्दामून तिथं घेतलंय. त्याला वाटलं तर मी तात्पुरतं अंडरलाईन करून घेतो. जर क्यू इंटू 2L ला मी अंडरलाईन केली तर तुमच्या नक्की लक्षात येतं की अरे हे तर पूर्वी बघितलं होतं आपण, कारण आपल्याला माहिती होतं बाबा 2 इंटू पी आर अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. कसं चाललोय ते नीट बघा जरा, कारण लक्षात आलं पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये ही उत्तरं काढली जात असताना आपण ती जी उत्तरं आहेत ती उत्तरं कुठल्या पद्धतीनं काढतोय तोही भाग महत्वाचा आहे. हे सगळं या पद्धतीनं केल्यानंतर आता आपल्याला फायनल आन्सरकडे वळायचं आहे, आणि फायनल आन्सरकडे वळत असताना आता पुढं काय ते पण महत्वाचं आहे ना. आणि पुढचा विचार करत असताना इथं नक्की लक्षात ठेवा आपण इज इक्वल टू कडे जातोय. 1/4πε0 आहे, ही तर 2p आहे. या ठिकाणी मात्र मी r⁴ लिहितोय. तुम्ही म्हणणार की इथं r⁴ तुम्ही का लिहिलं? मुळात एलचा विचार केला तर आरच्या तुलनेमध्ये अतिशय लहान आहे. इफ एल इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर, निग्लेक्टिंग द हायर पॉवर ऑफ एल. एलच्या हायर पॉवर आपण निग्लेक्ट करू शकतो. त्याला जर निग्लेक्ट केलं तर हे पुसून टाकलं मी, r²⁴ आलं म्हणजे r4 आलं, वर r तसंच राहिलं. इथं 1/4πε0 आहे, इथं 2p आहे, इथं r आहे, आपण r²⁴ आहे. r⁴ म्हणून r⁴ आलं, वर एक r आहे, ते जर खाली आलं तर याची पॉवर कमी होईल, म्हणजे 1/4πε0 2p अपॉन r³ आलं. हे तर उत्तर झालं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढत असताना इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढायचं आहे, ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल काढायचं आहे. मॅग्निट्यूडच्या भाषेमध्ये काढणं आणि वेक्टर ओरिएंटेड करणं यातला फरक इथं जर कळला, मोठं आहे, थोडंसं अवघड जातं पहिल्यांदा, नाही असं नाही, थोडा वेळ घ्यायचा. यातली गंमत अशी आहे की आपण झूमनं किंवा गुगल मीटनं नाही शिकत. असं एखादं लेक्चर आपल्याला मिळाल्यानंतर आपण ते जे लेक्चर आहे ते लेक्चर कितीतरी वेळा बघू शकतो. बघितल्यानंतर त्याच्यावर आपण काम करू शकतो, उत्तर काढू शकतो, काढलेलं उत्तर कळतं आपल्याला. त्यामुळे तशी ती उत्तरं तिथं कळाव्याशी वाटत असतील तर आपल्याला हे सगळं करावं लागतं. याला एक्सक्यूज नाही, याला नो अल्टरनेटिव्ह ॲट ऑल. त्यामुळं आपण ज्यावेळेस हे उत्तर काढतो त्यावेळेस खाली एक वाक्य लिहावं लागतं, कारण डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडं आहे.
का तर इथं बघा ह्याची ताकद जास्त आहे आणि त्याची ताकद कमी आहे. रिझल्टंटचा विचार केला तर ती दिशा इकडं आली आणि जर तशी दिशा असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा विचार केला तर या ठिकाणी नक्की लक्षात ठेवायचं आहे ती जी दिशा आहे ती निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे आहे, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट सारखी आहे. या मुद्दामून ज्या टर्म मी तुम्हाला सांगतोय त्या फायनलाइज आहेत, त्याचा विचार करता येतो आपल्याला आणि असा विचार करून तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता येतं. त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढतोय. पुस्तक उघडायचं, पटापटा बघायचं, आता कळलंय आपल्याला, लिहून काढायचं, फायनल आन्सर तयार झालं. 100% आपण याच्यावर व्यवस्थित लिहू शकतो, कुठेही अडचण नाही आहेत. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. ज्याला साधं साधं मॅथमॅटिक्स त्या ठिकाणी करता येतं त्याला ती जी उत्तर आहेत ती उत्तर नक्की काढता येतील. त्यामुळे अशी जी उत्तर आहेत ती उत्तर काढत असताना या पद्धतीनं आपण इलेक्ट्रिक डायपोलचा विचार करून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर काढू शकतो. हे जुन्या पुस्तकात होतं का? नव्हतं. हे गेल्या वर्षीच्या पुस्तकापासून याची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यापासून विचार करायचा झाला तर आमच्यासारख्याचा विचार करायचा झाला तर आम्ही दुसऱ्यांदा शिकवतोय. पहिल्यांदा शिकवलं गेलं मागच्या वेळेस, आता हे दुसऱ्यांदा शिकवलं जातंय. त्यामुळे इलेक्ट्रिक डायपोलचा विचार करून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं उत्तर कसं काढायचं याचा विचार आपण इथं करून ते जे उत्तर आहे ते उत्तर नक्की काढतोय, काढणार आहोत. त्यामुळे एक फॉर्म्युला पहिला पाठ केला आपण. बेसिक फॉर्म्युला काय? E = F/Q0. पहिला फॉर्म्युला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा. मी तर म्हणतो नुसत्या इंटेन्सिटीवर काय वाक्य सापडतील ती तयार करा, सिनॉप्सिस होईल ना. ते काय वेगळं होतंय त्यावर? इलेक्ट्रिक डायपोल ओरिएंटेड बोलत असताना ते एक उत्तर झालं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू पॉईंट चार्ज ते एक उत्तर झालं. म्हणजे आत्तापर्यंत आपण 3 उत्तरं बघितली, 4थं काढायचं आहे. 5वं 6वं 7वं पुन्हा 12वीत येतेच. इंटेन्सिटीची उत्तरं अनेक आहेत. त्यातलं एक उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं 1/4πε0 Q/r². डायपोलचा विचार करून इंटेन्सिटीचं उत्तर काढत असताना ॲक्सियल पॉइंटला 1/4πε0 2p/r³. आणि असंच उत्तर आपल्याला इक्वेटरवर पण काढायचं आहे, पण ते एक मोठं एक्सप्रेशन होईल. त्यामुळे त्याच्या अगोदर एक थोडक्यात त्यातली एक लहान टर्म आपण घेऊयात. कुठली टर्म आहे ती? ती जी टर्म आहे ती म्हणजे त्या ठिकाणी असणारी चार्ज डेन्सिटी. एखाद्या असणाऱ्या सरफेसवर ज्या वेळेस युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट होतात त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चार्ज डेन्सिटीसाठी तिघांचा विचार करता येतो. त्यातली पहिली जी टर्म आहे ती म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी, ज्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंट करताना लॅम्बडानं करतात. आणि लॅम्बडानं करताना एक वाक्य तयार झालं का, डेफिनेशन तयार झाले का, हे आर्टिकल सुरुवातच झाली. म्हणजे कल्पना करूयात की आपल्याकडे या पद्धतीनं तिथं असणारा तो रॉड आहे, या रॉडवर तिथं असणारा तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, याचं मॅग्नेट्यूड Q आहे, याची लेंथ L आहे. तर आपण नक्की सांगू शकतो चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज लिनियर चार्ज डेन्सिटी. वाक्य नीट ऐका. चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज लिनियर चार्ज डेन्सिटी. आणि ते जर तसं असेल तर आपण याच्यात बदल नक्की करू शकतो. समजा ही सर्क्युलर रिंग आहे, याच्यावर Q एवढ्या अमाऊंटचा चार्ज डिपॉझिट आहे, याची लांबी जर समजा त्या ठिकाणी काढायची झाली आणि समजा R हा त्याचा रेडियस आहे, तर लॅम्बडाचं उत्तर याच्यासाठी काढत असताना याची लांबी कशा एवढी होणार आहे? सर्कम्फरन्स एवढी. त्यामुळे याचं उत्तर काढताना Q/2πr हा एक फॉर्म्युला झाला रिंगसाठी. अनेक ठिकाणी गणितामधली उत्तर काढताना या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे मला जर विचार करायचा झाला लेंथचा तर लॅम्बडा इज इक्वल टू Q/L केलं, L इथं विचार केला तर रेडियसचा विचार केला तर सर्कम्फरन्स एवढी झाली, Q × 2πr झालं. याचा विचार करत असताना मग विचार करूयात याचं SI युनिट काय, तर नक्की सांगता येईल कुलोम्ब पर मीटर. कारण चार्ज अपॉन लेंथ आहे तिथं कुलोम्ब पर मीटर नक्की येईल ना. जसं इथं या पद्धतीनं आपण बघतोय तसा अजून एक विचार आपल्याला इथं करता येतो.
दुसरी एक डेन्सिटी आहे त्याला म्हणतात सरफेस चार्ज डेन्सिटी. कुठला सिम्बॉल वापरतात त्याला सिम्बॉल वापरतात सिग्मा. सिग्मा म्हणजे काय? Q/ds किंवा Q/A. वाक्य कसं होईल? याचा विचार केला तर चार्ज पर युनिट लेंथ झालं, याचा विचार केला तर चार्ज पर युनिट सरफेस एरिया झालं. चार्ज पर युनिट सरफेस एरिया इज कॉल्ड ॲज सरफेस चार्ज डेन्सिटी. चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज लिनियर चार्ज डेन्सिटी. मी जर याचा विचार करत असताना माझ्याकडे हा एक स्पियर आहे आणि इथं असणाऱ्या स्पियरची रॅडियस जर समजा r आहे, त्याच्यासाठी सिग्माचा फॉर्म्युला लिहायचा झाला तर नक्की लक्षात ठेवायचं आहे सरफेस एरिया स्पियरचा फॉर्म्युला असतो 4πr². गणितामध्ये अनेक ठिकाणी 12वीत वापरायचं आहे, त्यामुळे सिग्माचा विचार केला तर Q/4πr² येतं. लॅम्बडाचा विचार केला तर Q/2πr झालं, हे ॲडिशनल झालं. आणि असा विचार करता करता याचं पण एकक तयार करता येईल. इथं एकक करताना कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर होईल, कारण चार्ज अपॉन एरिया आणि एरियाचं एकक मीटर स्क्वेअर असतं. इथं कुलोम्ब पर मीटर झालं, तिथं कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर झालं. सरफेस चार्ज डेन्सिटीचं एकक. आणि असा विचार करतोय नाही करतोय तर तिसरी एक टर्म आहे, आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, ज्याला रोन रिप्रेझेंट करतात. रोन रिप्रेझेंट करत असताना इथं Q/व्हॉल्यूम झालं. म्हणजे वाक्य कसं तयार झालं? चार्ज पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. एककाचा विचार करता येईल. पुन्हा एकदा आपण असा विचार करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारा तो स्पियर आहे, परत तिथं असणारा तो जो स्पियर आहे त्याच्यावर युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे, त्याची जी रॅडियस आहे ती r आहे, आणि त्याच्यासाठी रोचा फॉर्म्युला लिहायचा आहे. यासाठी आपल्याला स्पियरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वेल नोन आहे, माहिती असावा लागतो. तुम्हाला आता सांगितलं असता, विचारला असता, सांगितलं असता 4/3 πr³. सरफेसचा विचार केला, सरफेस एरियाचा विचार केला तर 4πr². व्हॉल्यूमचा विचार केला तर 4πr³ येतं. एककाचा विचार केला तर एकक नक्की इथं येणार आहे कुलोम्ब पर मीटर क्यूब, कारण व्हॉल्यूमचं एकक काय असतं? मीटर क्यूब, आकारमानाचं एकक. झालं, काय अडचण नाही याच्यात. 10 मिनिटात समजतं हे, काय प्रॉब्लेम नाही आहेत. लिनियर म्हणलं का लेंथ, सरफेस म्हणलं का सरफेस एरिया, व्हॉल्यूम म्हणलं का व्हॉल्यूम. लेंथचा विचार करताना r एवढ्या रॅडियसचा विचार करूया, 2πr सर्कम्फरन्स झालं. ds विचार करताना सरफेस एरियाचा विचार करूयात, 4πr² झालं. व्हॉल्यूमचा विचार करताना 4/3 πr³ घेऊयात. संपलं, म्हणजे आर्टिकलच संपलं. कुलोम्ब पर मीटर, कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर आणि कुलोम्ब पर मीटर क्यूब. तर एक वेगळ्या पद्धतीनं आज हे मोठी एक एक्सप्रेशन बघितलं, पुन्हा त्या 3 टर्म्स आपण बघितल्यात. आता अजून एक मोठं एक्सप्रेशन आहे, त्याच्यानंतर गॉस थेरम आणि अजून एक आर्टिकल आहे. म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे अजून 2 लेक्चरमध्ये संपून जाईल. जवळजवळ सगळीच आर्टिकल मी घेतलीत, काहीच ठेवलेलं नाही. वेगळ्या पद्धतीने मी शिकवतोय तुम्हाला. त्यामुळं आज या असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या 6व्या भागासाठी मी थांबतो इथंच. 7व्या भागामध्ये इलेक्ट्रिक डायपोलचंच उत्तर काढायचं आहे, पण आता इक्वेटरवर काढायचं आहे. ते एक मोठं एक्सप्रेशन होतं आहे, त्यामुळे फक्त मी काय केलं, एक सोपं आर्टिकल त्याला जोडून घेतलं. बाकीचा भाग आपण याच्यानंतरच्या लेक्चरला बघतोय. सुरू केला अभ्यास, मला जाणवतं आहे तुमच्याकडनं. केला नसेल तर अजून सुरुवात करा, सावध व्हा. कारण नाऊ ऑर नेव्हरची अवस्था म्हणजे 11वी आणि 12वी. आत्ता नाही तर कधीच नाही. मग रिपीट करा, ते करा, ते इतकं सोपं नसतं, ते फार टफ होत जातं. कॉम्पिटिशन वाढत चालले. टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात, पूर्वी 10वीला म्हणायचे, आता 12वीला आला. युटर्न इथं घ्यायचं आहे आपल्याला, आणि ते जे उत्तर आहे ते उत्तर मिळवत पुढं पुढं जायचं आहे. अभ्यास करायचा आहे, अभ्यास करताय, करत राहा. आज मात्र मी तुम्हाला इथंच थांबवतोय. याच्यानंतरच्या लेक्चरला आपण पुढचा आर्टिकल बघतोय. धन्यवाद.